जडजीवांच्या उद्धाराकरता संत या ठिकाणी जन्म धारण करत असतात। या जगती तलावर येणाऱ्यातला जर आपण विचार करू लागलो तर 3 वर्ग दिसून येतात। एक वर्ग असा आहे त्याला इथे यावंच लागतं, दुसरा वर्ग असा आहे त्याला इथे आणावं लागतं, आणि तिसरा वर्ग असा आहे की तो स्वतःहून येत असतो। पहिला वर्ग यावंच लागतो तो तुम्हा जीवांचा, तुम्हाला या ठिकाणी जन्माला यावंच लागतं, नाही म्हणून भागत नाही का? कर्माची कमाई आपण भरपूर करून ठेवली म्हणून। ते कर्म भोग दिल्याविना नष्ट होत नाही, म्हणून आपलं उरलेलं कर्म भोगण्याकरता आपल्याला इथे जन्माला यावंच लागतं। ज्ञानोबा सांगतात, अगा कर्मे जै उरावे तै ती सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका यावे। यावंच लागतं, कर्म भोग दिल्याविना नष्ट होत नाही। कोट्यावधी कल्प जरी गेले तरी ज्या कर्माचा भोग झाला नाही ते कर्म तसं नष्ट होत नाही। ना भुक्तं क्षीयते कर्म कल्प कोटी शतैरपि। म्हणून उरलेलं कर्म भोगण्याकरता आपल्याला जन्माला यावंच लागतं। कोणी असं म्हणेल की आमचंच कर्म नेमकं आम्हाला मिळेल कशावरून? माझं तुम्हाला का जाणार नाही, तुमचं यांना का ना जाणार नाही? ज्याचं त्यालाच कसं ते भोगायला येतं, याकरता महाभारतात एक सुंदर दृष्टांत आलेला आहे। ते म्हणतात, बघा हजारो गायींचा कळप आहे, त्या गायी रानामध्ये चरतायत, त्यांची लहान लहान वासरं घरी गोठ्यामध्ये खुंट्यांना बांधलेली आहेत। एक लहान वासरू सुटलं आणि ते बागडत बागडत त्या रानात गेलं। हजारो गाय त्या ठिकाणी चरतायत, हे बागडत गेलेलं वासरू नेमकं जाईल कुठं हो? आपल्या आईजवळ। हजारो गायमधूनही ते वासरू आपली आई शोधून काढताना आईजवळ जातं, तसं आपलं पूर्वीचं कर्म आपल्या कर्त्याचा शोध करत येतं, मला निर्माण केले कोणी। म्हणून नेमकं आपलंच कर्म आपल्याला भोगायला येत असतं। यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदति मातरम तथा पूर्वकृतं कर्म कर्तारम अनुगच्छति। म्हणून नेमकं आपलंच कर्म आपल्याला भोग द्यायला येत असतं, म्हणून ते भोगण्याकरता आपल्याला जन्माला यावंच लागतं। हा पहिला वर्ग। दुसरा वर्ग असा आहे की त्याला इथे आणावं लागतं। या वर्गातला जर कोण असेल तर तो आहे देव। देवाला इथे आणावं लागतं। देवाचं मूळ स्वरूप आहे निर्गुण निराकार, अव्यक्त निराकार नाही जाकार, अशब्दम स्पर्शम रूपम अव्ययम तथा रसम नित्यम गंध वच्चय, असं त्याचं स्वरूप आहे, निर्गुण स्वरूप। परंतु ज्या वेळेला जगतात विषम परिस्थिती निर्माण होते, धर्माचा ऱ्हास होतो, अधर्म वाढला जातो, तो भार पृथ्वीला सहन होत नाही। आपल्याला जन्मप्रसंग माहित आहे, म्हणून सर्व देव ऋषी भगवंताची प्रार्थना करतात, हट्ट धरतात आणि देवाला सांगतात, देवा या स्थितीत राहून आता जमणार नाही, तुम्हाला सगुण साकार व्हायलाच पाहिजे आणि या पृथ्वीला भारापासून सोडवा, असा हट्ट धरतात आणि भगवंताला बळच रूपाला आणतात। आणेला हे रूपा बळे करुणी खडे हरिदासी। हरिदासांनी खळ धरला म्हणजे हट्ट धरला आणि भगवंताला बळच रूपाला आणलेला आहे। अहो पंढरीला तरी पांडुरंग परमात्मा स्वतःहून आला का? नाही। त्याला तिथे आणण्याकरता पुंडलिक रायांना दीर्घकाल महान तपश्चर्या करावी लागली। म्हणून तर सर्व संतांनी अगोदर पुंडलिकाचे उपकार मानलेत की फार चांगलं केलं, धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणिले पंढरी आणिले, वैकुंठीचा देव आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक। पुंडलिके भक्ते तारेले विश्वजना, वैकुंठीची मूर्ती आणिली पंढरपूर पाटण, पुंडलिके थारा देऊने आणले या चोरा। असं कितीतरी प्रमाण देता येतील की देवाला असं इथे आणलेलं आहे। आणि तिसरा वर्ग असा आहे की तो स्वतःहून येत असतो। तो वर्ग जर कोणता असेल तर तो संतांचा। त्यांना तुमच्या आमच्याप्रमाणे इथे जन्माला यावं लागत नाही का? त्यांचं कर्म शिल्लक नसतं, म्हणून कर्म त्यांचं संपलेलं असतं, म्हणून कर्मानुसार त्यांना जन्म प्राप्त होत नाही। तर ते जन्मा वाचून जन्म धारण करतात, केवळ तुम्हा माझीवांचा उद्धार करण्याकरता। अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव।
जडजीवांचा उद्धार करण्याकरता ते स्वतःहून या ठिकाणी येतात. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. आले शब्दप्रयोग आहे. आले म्हणण्यातून स्वेच्छा दिसून येते, आणलं म्हणण्यातून परेच्छा स्पष्ट होते, आणि यावं लागलं म्हणण्यातून अनिच्छा सिद्ध होते. तुम्हा आम्हाला अनिच्छेने यावंच लागतं, देवाला परेच्छेने आणलं जातं, आणि संत स्वेच्छेने आलेले असतात. आले शोधोनिया आले संत हिताहित जगाची. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीनजन. आले केवळ तुम्हा जीवांचा उद्धार करणं हेच उद्दिष्ट संतांच्या पुढे असतं. मी हा जो एक विषय सांगितला ना, एका रूपकात सांगतो म्हणजे याचं मर्म आपल्या ध्यानात येईल. हे जगत आहे ना, जगत हे एक प्रकारचं कोर्ट आहे. कोर्ट, आणि कोर्ट म्हटलं की कोर्टात 3 वर्ग असतात. पहिला वर्ग कोर्टात असतो तो आरोपीचा. आरोपीचा मी पहिला वर्ग का म्हटलो, कोर्टाची निर्मितीच त्याच्या करता आहे. आरोपीच जर नसते तर कोर्टाची काहीच गरज नव्हती. आरोपी आहेत म्हणून कोर्टाची गरज आहे. म्हणून कोर्टातला पहिला वर्ग आहे आरोपीचा. तर हा आरोपी कोर्टात जो दाखल झालेला असतो तो राजखुशीने अक्कल हुशारीने का चला सप्ताह आहे म्हणून नाही, त्याला कोर्टात जावंच लागतं आरोपीला. का? बाहेर त्याने काहीतरी क्रांती केलेली असते, काहीतरी धिंगाणा घातलेला असतो, म्हणून त्या कर्माचा झाडा देण्याकरता त्याला कोर्टात जावंच लागतं. आरोपी का ठरला की ते त्याला कोर्टात जावंच लागतं. मग तो कोणी का असे ना, माजी पंतप्रधान का असे ना, आरोपी का ठरला की त्याला कोर्टात जावंच लागतं. हा एक वर्ग कोर्टातला. दुसरा वर्ग असा आहे कोर्टात, तो म्हणजे न्यायाधीशाचा. न्यायाधीश हा कोर्टात कशा करता, आरोपीचा आरोप जर पुराव्यानिशी सिद्ध झाला, तो जर गुन्हेगार ठरला तर त्याला त्याचं शासन करण्याकरता न्यायाधीश असतो. जोपर्यंत ते आरोप पुराव्यानिशी सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार म्हटलं जात नाही. तोपर्यंत त्याला आरोपी ही संज्ञा असते, आणि तोच आरोप पुराव्यानिशी का सिद्ध झाला मग त्याला गुन्हेगार म्हटलं जातं, आणि गुन्हेगार म्हटला गेला की मग त्याला शासन. मग न्यायाधीश त्याला त्याच्या गुन्ह्यानुसार 3 वर्ष सक्त मजुरी, 2 लाख रुपये दंड, काय त्या गुन्ह्याप्रमाणे त्याला शासन करण्याकरता न्यायाधीश तिथे असतो. आणि या दोघांव्यतिरिक्त तिसरी एक विशिष्ट व्यक्ती कोर्टात असते. कोण? वकील. हा वकील कोर्टात कशा करता हो? काय याचं काम? आरोपी न्यायाधीश पाहून घेईल, वकील कोर्टात कशा करता? तर वकील कोर्टात एवढ्या करताच की आरोपीचा आरोप सिद्ध होऊ न देता एन प्रकारे त्याची सुटका करणं हेच त्या वकिलाचं काम असतं. तसं हे जगत आहे एक प्रकारचं कोर्ट. तुम्ही आम्ही जीव आहोत या कोर्टातले आरोपी. आपण आपल्या कर्माचा झाडा देण्याकरता या जगतरूपी कोर्टात दाखल झालो. या कोर्टातला न्यायाधीश आहे परमात्मा. तो ज्याचं ज्याचं जसं कर्म असेल त्या कर्मानुसार त्याला फल देत असतो. आणि या कोर्टातले वकील आहेत संत. तुम्ही आम्ही ज्या वाया गेलेल्या किस्सी, आपला उद्धार कसा होईल, आपली सुटका कशी होईल, हे या संत रूपी वकिलांचं काम आहे. लौकिक वकिलापेक्षा संत वकील फार श्रेष्ठ आहे. लौकिक वकिलाने हातात घेतलेली केस निश्चित निर्दोष सोडवतीलच असं सांगता येत नाही. जगातला प्रसिद्ध कायदे तज्ञ राम जेठमलानी यांनी एक केस हातात घेतली होती इंदिराबाईंना ज्याने मारलं त्यांची, पण तोही त्यांना सोडवू शकला नाही, फाशी जावं लागलं. परंतु संतरूपी वकिलांनी जी केस हातात घेतली ती मात्र निर्दोष सोडवलेली आहे. वाल्हाकोळी साधी वाया गेलेली केस होती का? पण ही केस नारद रूपी वकिलांनी हातात घेतली. वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी केला, जगातला आद्य कवी केला, आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं, इतका निर्दोष बनवलं.
संत याच उद्देशाने तुम्हा माझीवांच्या उद्धाराकरताच या ठिकाणी आलेले असतात. असाच तो 17व्या शतकातला काल, त्या काळात इथे गरज वाटू लागली संतांच्या प्रबोधनाची. म्हणून ती गरज जाणून शके 1630 जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी आले. केवळ तुम्हा जीवांचा उद्धार करणं हाच उद्देश. महाराजांनी आपला अवतार कार्य सांगत असताना स्पष्ट हेच म्हटले, आम्ही वैकुंठवासी आलो म्हटले. आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग आड राणे भरले जग. जग आड राणा धावता योग्य रस्ता त्यांना कळत नाही, तो रस्ता दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो म्हणण्यातून स्वेच्छा आहे. मी मग असे सांगून तुकोबाराय स्वेच्छेने या ठिकाणी आलेले आहेत तुम्हा माझीवांचा उद्धार करण्याकरता. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. आलो म्हणून तुकोबाराय समाज हिताच्या दृष्टीने या ठिकाणी आलेले असल्यामुळे समाजाला, जनतेला नेमकं प्रबोधन आपण केलं पाहिजे. त्यांच्या समस्या सोडल्या पाहिजेत. दुःखातून ते मुक्त कसे होतील, ते आनंदाचा आनंद कसा लुटू शकतील, ही सर्व शिकवण समाजाला देण्याकरता तुकोबारांनी कटिबद्ध असं स्वरूप धारण केलं आणि प्रबोधन केलेलं आहे.